दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक. गुन्हे शाखा घटक 1 ठाणेची कामगिरी. दिवसा घरफोडी करून एकूण 48 गुन्हे उघडकीस आणून आरोपीला अटक करून 1,39,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची उल्लेखनीय कामगिरी ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मागील 2 वर्षापासून दिवा पूर्व मुंब्रा परिसरात बंद घरांचे बाथरूम, खिडकीचे ग्रिल उचकटून तसेच मुख्य दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून अज्ञात व्यक्ती घरफोडी चोरी करून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करून फरार होत होता. अशा एकाच प्रकारच्या घरफोडी चोरीचे गुन्हे मुंब्रा पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याबाबत मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 ची ठाणेची टीम सदर आरोपी याचा शोध घेत होती. दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवा पूर्व मुंब्रा येथे रूम नंबर 505 साई स्वप्न अपार्टमेंट नंबर 3 देसाई हॉटेलच्या बाजूला नारायण भगत नगर दिवा पूर्व तालुका जिल्हा ठाणे या बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा व लॉक तोडून घरफोडी चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 ठाणेकडून करण्यात येत असताना तपासामध्ये घटनास्थळावर प्राप्त CCTV फुटेज तपासले असता एक संशयित आरोपीत गुन्हा घडला त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचे गुन्हे शाखा घटक 1 चे नेमणुकीतील पोहवा 4174 संदीप महाडिक, पोशी 8066 प्रशांत लवटे, पोलीस 2755 अमोल ढावरे, पोशी 82843 सागर सुरळकर यांनी निष्पन्न केले. आरोपित हा घटनास्थळावर येताना व गुन्हा करून परत जाताना येण्या जाण्याचे मार्ग क्रमणातील प्राप्त CCTV फुटेजमधून निष्पन्न करून त्यातून मिळालेल्या तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सतत 15 दिवस तपास करून गुन्ह्यातील आरोपी याचा ठावठिकाणा निष्पन्न करून आरोपी नामे शिवाजी गोपाळ संते याला टिटवाळा पूर्व ठाणे येथून प्रस्तुत गुन्ह्यामध्ये दिनांक 2 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपित यांचे कडे वपोनी सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी केलेल्या कौशल्यपूर्वक तपासामध्ये अटक आरोपित यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 3 वर्षांहून केलेले घरफोडीचे एकूण 48 गुन्हे केल्याचे निष्पन्न करून आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेले 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.03 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. गेल्या 2 वर्षापासून च्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर
आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे.